नमस्कार मंडळी, मी माधवी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वऱ्हाडी तडका, चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत शेपूची मोकळी भाजी. ही भाजी भरपूर पौष्टिक असून चवीला अप्रतिम लागते. अगदी कमी वेळात आणि मोजक्या साहित्यात तयार होते. शेपूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. कॅल्शियम आणि फॉस्फरस, हाडे मजबूत होतात व सांधेदुखीचा त्रास कमी होतो. लोह असल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते व रक्तक्षय असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. कमी कॅलरीज, फायबर, पोट भरण्यासारखे वाटते. भूक नियंत्रित राहून वजन कमी करण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी आणि इतर ऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या आजारांशी लढण्यास मदत होते. तर चला तर मग आता रेसिपीकडे वळूया. इथे मी शेपूची भाजी घेतलेली आहे. स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली होती. आता आपण कापून घेऊया बारीक बारीक. तर इथे मी कापून घेतलेली आहे. भाजी कापून झालेली आहे. तर आता मी इथे मुगाची डाळ सुद्धा भिजत घातली होती. एखादा तास स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण, आणि पाणी पण त्यातलं काढून घेतलेलं आहे. इथं गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेलं आहे. पॅनमध्ये तेल टाकून घेते. तेलामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं छान फुललेलं आहे. इथे मी वाळलेल्या 2-3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे, लाल मिरच्या. मोकळ्या भाजीमध्ये म्हणजे पालेभाज्यामध्ये मिरच्या छान लागतात वाळलेल्या. भरपूर सारा लसूण घेतलेला आहे कापून, तो सुद्धा टाकून घेऊया. तर इथे उभा चिरून घेतलेला कांदा सुद्धा टाकून घेते मी, ते सुद्धा परतून घेऊया. तसेच कांदा परतून झालेला आहे. त्यामध्ये हळद टाकून घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर मिसळून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेते. पुन्हा परतून घेऊ मस्तपैकी. तर यामध्ये मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. डाळ सुद्धा परतून घेऊया फोडणीमध्ये. आता डाळ पण परतून झालेली आहे. यामध्ये आपण कापून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे शेपूची. तर भाजी टाकून झालेली आहे. मस्तपैकी मिसळून घेऊया. खूप छान लागते ही भाजी, मला तर प्रचंड आवडते. तर इथे झाकण ठेवून शिजू देऊया. आपल्याला कमी मंद आचेवर 10 मिनिट शिजून घ्यायची आहे ही भाजी. तर मस्तपैकी शिजून झालेली आहे. झटपट बनणारी, चवीला अप्रतिम लागणारी भाजी तयार आहे शेपूची. व्हिडिओ पूर्ण बघितल्यास मी तुमची मनस्वी आभारी आहे. तसेच वऱ्हाडी तडका, चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.